नमस्कार मुलांनो, कसे आहात सगळे? मुलांनो, वाल्मिकी म्हटलं की आपल्याला वाल्या आणि रामायण हे दोन शब्द आठवतात, हो की नाही? पण हा वाल्या होता तरी कोण? आणि वाल्याचा वाल्मिकी कसा झाला? त्यांनी संस्कृत महाकाव्य रामायण कसं रचलं? आज मी तुम्हाला तीच गोष्ट सांगणार आहे. गोष्टीचं नाव आहे वाल्याचा झाला वाल्मिकी. कश्यप ऋषी आणि आदिती यांच्या पुत्राचं नाव होतं प्रचेत. तर प्रचेत आणि त्याची पत्नी चर्षणी यांच्या पुत्राचं नाव होतं रत्नाकर. हा रत्नाकर अगदी लहान असताना एका भिल्लिणीने त्याला पळवून नेलं. तिला मूलबाळ नव्हतं, त्यामुळे बाळासाठी तिचा जीव अगदी कासावीस व्हायचा. त्यामुळे तिने त्या मुलाचा म्हणजेच रत्नाकरचा अगदी छान सांभाळ केला. त्याला सगळे वाल्या म्हणत असत. त्या भिल्लांची टोळी दरोडेखोरी करायची, शिकार करायची. त्याबरोबरच ते येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंची लूटमारही करत असत, त्यांच्यावर हल्ले करत असत. अर्थातच वाल्याही मोठा झाल्यावर लुटारू झाला. म्हणूनच मुलांनो, संगत खूप महत्वाची असते. आजूबाजूच्या परिसरात वाल्याची खूपच दहशत पसरली होती. तो जंगलातून जाणाऱ्या एकट्या दुकट्या वाटसरूला, व्यापाऱ्यांना शस्त्राचा धाक दाखवून लुटत असे. तसंच प्रसंगी त्यांच्यावर हल्लाही करत असे. एकदा नारद मुनी त्या वाटेवरून जात होते. एकीकडे तंबोरा वाजवत नारायण नारायण असा जप त्यांचा चालूच होता. एवढ्यात झाडामागे लपून बसलेला वाल्या त्यांच्या समोर आला आणि त्यांना म्हणाला, ए चल, तुझ्याजवळ काय असेल ते सगळं काढून दे आत्ताच्या आत्ता. पण नारद मुनी शांत होते. ते म्हणाले, माझ्याजवळ तंबोरा आणि नारायणाच्या नामाशिवाय काही नाही. पण मला सांग, तू हे सगळं का करतोस? वाल्या गडबडला. आजपर्यंत असं न घाबरता त्याच्याशी कोणीच बोललं नव्हतं, आणि तेही इतक्या आपुलकीने. तो म्हणाला, मग माझ्यावर कुटुंबाची जबाबदारी आहे. बायका मुलांचं पोट भरण्यासाठी करतो मी हे. नारद मुनी म्हणाले, अरे बाबा, असं लोकांना त्रास देऊन मारून बायका मुलांचं पोट भरणं पाप आहे, पाप. जा विचार तूच त्यांना की ते तुझ्या पापाचे पण वाटेकरी होतील का? वाल्याला विश्वास होता, आपण ज्यांच्या सुखासाठी हे सगळं करतोय ते नक्कीच आपल्या पाठीशी उभे राहतील. तो धावतच घरी गेला. त्यांनी आपल्या बायकोला, मुलांना विचारलं, पण ते म्हणाले, आमचं पोट भरणं तुमचं कर्तव्य आहे, पण त्यासाठी लोकांना लुटायचं, मारायचं पाप तुम्ही करता. त्यात आम्ही का बरं वाटेकरी व्हायचं? वाल्याला खूप वाईट वाटलं. निराश होऊन तो नारद मुनींकडे परत आला. तो म्हणाला, मुनिवर्य, आजवर मी खूप निरपराध लोकांना त्रास दिलाय. मला वाटत होतं हे मी माझ्या कुटुंबासाठीच करतोय, पण माझा मार्ग चुकीचा होता. मला या पापातून मुक्ती हवी आहे. नारद मुनींनी वाल्याला सांगितलं, तुला पश्चाताप झाला आहे ना? आपली चूक कळणं आणि ती कबूल करणं सगळ्यात महत्वाचं. आता मी परत येईपर्यंत या वृक्षाखाली बसून राम राम असा रामनामाचा जप कर. नारद मुनींना नमस्कार करून वाल्या भक्तिभावाने रामनामात तल्लीन होऊन गेला. तहान भूक विसरून ध्यानस्थ झाला. दिवसामागून दिवस जात होते, महिन्यांमागून महिने जात होते. वाल्याच्या अंगावर आता मुंग्यांनी वारूळ केलं, पण वाल्याला कशाचंही भान नव्हतं. असाच खूप काळ लोटला. नारद मुनी परत एकदा त्याच वाटेने येत होते. त्यांना रामनामाचा जप ऐकू आला. त्यांना एकदम वाल्याची आठवण झाली. नीट पाहिल्यावर त्यांच्या लक्षात आलं, मुंग्यांच्या वारुळाखालून आवाज येतोय.
त्यांनी वारूळ बाजूला करून ध्यानस्थ वाल्याला जागं केलं, प्रेमाने जवळ घेतलं. तेवढ्यात तिथे ब्रह्मदेवही प्रकट झाले. वाल्याने भारावलेल्या अंतःकरणाने दोघांना नमस्कार केला. त्याला आशीर्वाद देऊन ब्रह्मदेव म्हणाले, वाल्या, मनापासून घेतलेल्या प्रायश्चित्तामुळे आणि श्रद्धेने केलेल्या नामस्मरणामुळे तू पापमुक्त झालायस. आजपासून तू महर्षी वाल्मिकी म्हणून ओळखला जाशील. तुझ्या हातून श्रीरामांवर महाकाव्य लिहायचं महान कार्य घडणार आहे. एवढं बोलून ब्रह्मदेव अंतर्धान पावले. नारद मुनींच्या मार्गदर्शनावरून वाल्मिकींनी तमसा नदीच्या किनारी आपला आश्रम उभारला. वाल्मिकी ऋषींच्या मनात रामायण रचण्याचे विचार घोळायला लागले. ध्यानस्थ होऊन त्यांनी रामजन्मापासून श्रीरामांच्या सगळ्या चरित्राचा अभ्यास केला. पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र, त्यांचं पितृप्रेम, पराक्रम, पतिव्रता सीतामाई, लक्ष्मणाचं बंधुप्रेम, हनुमानाची भक्ती, रावणवध, एक एक प्रसंग त्यांच्या मनात आकार घेऊ लागला. इतकं उदात्त चरित्र कसं बरं लिहावं याचा ते आता विचार करू लागले. त्यातच एकदा वनातून जाताना त्यांना एका झाडावर एक क्रौंच पक्षाची जोडी बसलेली दिसली. इतक्यात एका पारध्याचा बाण लागून तो पक्षी मृत होऊन खाली पडला. पक्षीण त्याच्या वियोगाने व्याकुळ होऊन विलाप करू लागली. त्या दृश्याने वाल्मिकींचं मन अगदी हेलावून गेलं आणि अचानक त्यांच्या तोंडून करुणेने एक संस्कृत श्लोक बाहेर पडला. मा निषाद प्रतिष्ठां तत्वगमः शाश्वतीः समः यत्क्रौंच मिथुनादेकम अवधीः काममोहितम. ही छंदात्मक रचना त्यांना खूपच भावली. त्यांनी याच छंदात रामायणाची रचना करायचं ठरवलं आणि एका महाकाव्याची, वाल्मिकी रामायणाची निर्मिती झाली. असं म्हणतात, वाल्मिकी रामायण हे पहिलं संस्कृत महाकाव्य आहे आणि त्यामुळेच महर्षी वाल्मिकी हे आद्य महाकवी म्हणूनही ओळखले जातात. अश्विन पौर्णिमेला वाल्मिकी मंदिरांमध्ये मोठ्या उत्साहाने वाल्मिकी जयंती साजरी करतात. तर मुलांनो, पाहिलत ना, एखादा छोटासा प्रसंगही महान कार्यासाठी कारणीभूत ठरू शकतो. सत्संगामुळे म्हणजेच चांगल्या व्यक्तींबरोबर राहिल्यामुळे दुष्ट प्रवृत्तीचा वाल्या महर्षी वाल्मिकी कसा झाला ते भेटूया पुढच्या गोष्टीच्या वेळेला. अच्छा,